राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या येवल्यामध्ये छावा क्रांती सेना आक्रमक झाली आहे। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाआधी पोलिसांनी बैलगाडी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले। बैलगाडी मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्यामुळे यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। दरम्यान कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास संपूर्ण राज्यात बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा छावा क्रांती सेनेचे करण गायकर यांनी दिला आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळावी यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते येवला तहसील या ठिकाणी बैलगाडी मोर्चा काढत आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे स्वतःला या राज्याचे मालक समजतात। त्यांनी निवडणुकीत निवडून येताना सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊ, परंतु काल परवाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही असं कुठेही मी बोललेलो नाही। अहो तुम्ही बोलले म्हणजे तुम्ही काय मालक आहात का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।